देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केलाय असं समजतंय आणि फडणवीसांनी शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळ गावी म्हणजे साताऱ्यात दरे गावामध्ये आहेत आणि त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते तिथे असल्याचं समजत होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना फोन केलाय असं समजतंय। शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस फडणवीसांनी फोनवरून केलेली आहे। तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती सध्या ठीक आहे। खासदार श्रीकांत शिंदे हे रात्रीच दरे गावामध्ये पोहोचले। 3 दिवसांपासून शिंदे दरे गावामध्ये मुक्काम ठोकून आहेत। शिंदे आज दुपारी हेलिकॉप्टरने मुंबईमध्ये येणार आहेत असंही समजतंय। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मागचे 22 महिने जेव्हापासून राज्याचा पदभार स्वीकारला किंवा त्याच्यापूर्वी पण 3-4 महिने आपण सत्तांतराचं जे पाहिलं त्या कालावधीमध्ये त्यांना प्रचंड ताण पडला होता। ते ज्या ज्या वेळेला येतात त्यावेळेला निश्चित या ठिकाणी या गावातल्या त्यांच्या जुन्या सवंगड्यांची रममाण होण्यासाठी येत असतात, तेव्हा आम्ही पण जास्त या ठिकाणी येऊन त्रास देत नाही आहे। आज प्रकृती त्यांची ढासळली म्हणजे त्यांना ताण तेवढा होता प्रचाराचा, त्यामुळे तो त्रास झालेला आहे, किरकोळ आहे। ते बरे होतील आणि आजच मुंबईला पुन्हा रवाना होतील। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या 3 दिवसांपासून दरेगावी मुक्कामी दाखल आहेत। मी आत्ता त्यांच्याच दरेगावातील जे त्यांचं हेलिपॅड आहे त्या ठिकाणी उपस्थित आहे। आपण एकंदरीत बघू शकता हेलिपॅड देखील सज्ज झालेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात म्हणजे 1:30 ते 1:45च्या आसपास ठाण्याच्या त्यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत। मोठ्या संख्येने पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे देखील आता त्यांना भेटीगाठी घेण्यासाठी या दरेगावात दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर रात्री उशिरा त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील त्यांची प्रकृतीची काळजी घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। मात्र काल उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी देखील सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत देखील आता प्रकृती स्थिर आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर संपूर्ण राजकीय या महाराष्ट्रामध्ये घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील अजून समोर आलेला नाहीये। त्याचबरोबर कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार हे देखील डिक्लेअर झालेलं नाहीये आणि अशातच ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्या वेळात हेलिकॉप्टरमधून ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत। तिथे गेल्यानंतर देखील ते मुंबईला महायुतीच्या बैठक आहेत त्या बैठकीला हजेरी लावतात का आणि त्यानंतर आपली कोणती भूमिका जाहीर करतात याकडे देखील सर्व राजकीय पक्षांचं देखील राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, दरे, सातारा।